दुसऱ्या बाजूला सिनियर प्लेयर दिनेश पाटील यांना आपण पाहतोय. फिल्डिंग सजवून घ्या, मॅचला सुरुवात करायची आहे लवकरात लवकर प्लीज. कम ऑन. मागचा मॅच मध्ये टायगर लेजंड्स ना आपण बघितलं 40+. गावदेवी 40+ संघाने तो सामना जिंकला. त्याबद्दल आमचा टायगरचा लेजंड्स अभिनंदन. वत मॅचच्या दिशेने प्रेम तयार होतोय. दिनेश पाटील तयार. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज निशांत पाटील. शुभेच्छा दोन्ही संघांना. कॅफे नगर च्या विरुद्ध नमन जीश 11 मिड विकेट डीप मध्ये. एक फिल्डर लॉंग ऑफला डीप मध्ये. शुभेच्छा दोन्ही संघांना. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज निशांत ऑन बॉलिंग मार्क. व्हेरी फर्स्ट बॉल. वेट अँड वॉच. अँड इज डॉट बॉल. पहिला डॉट. बघितलं त्याने की इथे ऑफ स्टंपचा बाहेर होता. कदाचित छेडखानी करण्याचा प्रयत्न केला असता तर विकेटची देखील शक्यता होती. खूप चांगल्या लेंथ वरती पिच केलं होतं. लेंथ बॉल होता. द्विधा मनस्थितीमध्ये फलंदाज फ्रंट फूट वरती खेळू की बॅकफूट वरती, त्यामध्ये चेंडू पडल्याबरोबर मागे विकेट किपरकडे डॉट. पहिला निशांत. स्विचचा प्रयत्न आणि इथे चेंडू चालला आता डीप बॅकवर्ड पॉइंट. सीमा पार. सेमीफायनलचा पहिला चौकार प्रेमच्या बॅटमधून नमनजी 11 साठी. पहिला डॉट, दुसरा चौकार, तिसरा डॉट बॉल. धावा 4 वरती. इम्पॉर्टंट मॅच. डू ऑर डाय. लीग स्टेजला तुम्ही हरले तर तुम्हाला चान्स मिळत होती, पण नॉकआउटला त्या संधी नसतात. सेमीफायनल मध्ये दोन्ही संघ आहेत. निशांत क्रॉस बॅटने खेळायचा प्रयत्न. अपील हलकीशी. इट इज डॉट बॉल. अगोदर बराच फुटवर्कचा वापर आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल. प्रेम समोर आहे ज्याचा बॅट मधून आतापर्यंत 182+4 186 या संपूर्ण स्पर्धेमध्ये तो स्ट्रायकिंग एंडला खेळतोय आणि तितक्याच ताकदीचा यंगस्टर तुम्हाला पाहायला मिळतोय. कॅफे नगरचा निशांत पाटील. इंटरेस्टिंग आहे बॅटल. दोन मॉडर्न डे क्रिकेटर समोरासमोर आहेत टायगरचे. रेंज मध्ये होता. लॉफ केलाय. लॉंग ऑन क्लिअर करेल पहिल्या बाउन्स वरती. चौकार. प्राइज विकेट आपल्याला पाहायला मिळते. 8 ला पहिला धक्का नमनजी 11 ला.
सो अंपायरचा फायनल डिसिजन, बॅट्समन आउट. प्रेमची विकेट, 8 ला पहिला धक्का. नेक्स्ट मॅच सुहाना 11 अगेन्स्ट जिद्ना 11. या दोन संघांदरम्यान सुहाना 11 अगेन्स्ट जिद्ना 11 मध्ये नेक्स्ट मॅच आहे. टॉस साठी दोन्ही संघांचे कॅप्टन आपण तयार राहा. सो एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 8 for 1. 8 ला पहिला धक्का बसलाय. चला आता वेळ जास्त घेऊ नका प्लीज. बॉलिंग मार्क वरती रोहित तयार होत असं आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर ऍक्टिंग बंद करा अशी मॅनेजमेंट टीमची सूचना आहे. प्रथमेश ठाकुर, समझने वालों को इशारा काफी है. 8 ला 1. दिनेश पाटील स्ट्रायकिंग एंडला नवीन फलंदाज. नॉन स्ट्रायकिंग एंडला अक्षय आला. रोहितचा पहिला चेंडू फसलाय. पूलचा फटका. ओ कॅच ड्रॉप. जजमेंट चुकलं पूर्णपणे आणि जीवनदान मिळते दिनेश पाटील यांना. चेहऱ्यावरती स्माइल आहे कारण इतके खेळाडू असूनही कॅच ड्रॉप झाली आहे. भाग्य यासाठी नशीब लागतं. 9 धावा. प्रगतीपथावर दुसरं षटक आहे. प्रेक्षक खेळाडू मोठ्या संख्येने आहेत. टायगर प्रीमियर लीग 2024च्या या पर्वाचा विजेता कोण असेल? 10 संघांचा समावेश या स्पर्धेमध्ये. 10 संघांनी सुरुवात झाली या स्पर्धेची कालच्या दिवसामध्ये आणि या दुसऱ्या दिवसातील देखील आपण थर्ड लास्ट मॅच मध्ये आहोत. 2 सेमीफायनल त्यानंतर मेगा फायनल. सो फर्स्ट सेमीफायनल टॅप केलाय. कवसला फिल्डर आहे. सिंगल इथे पूर्ण होईल. ओव्हर मागून फिल्डर येत आहेत तोपर्यंत आपण पाहतोय सेकंडचा प्रयत्न झाला नाही. स्कोमॉझॉन 10. 10 धावा. धावा फलकावरती आहेत. प्रेमची विकेट प्राइज विकेट होती या मॅच मधली. ती विकेट निशांतने काढून दिली आहे. हिंद केसरी सुशील पाटील अजूनही पॅव्हिलियन मध्ये आहेत. ते कधी मैदानाच्या आतमध्ये येतील ज्याने एका मॅच मध्ये षटका ठोकून लीग स्टेजला विजय मिळवून दिला होता. नमन G 11 ला अपेक्षा त्यांच्याकडून असतील. दिनेश पाटील हार्ड लेंथ हुक करण्याचा प्रयत्न. इट इज व्हाईट बॉल. स्कोमॉझॉन 11. रोहित थांबला. ऑन साइडला लॉफ्ट केलं होतं. मिड विकेटला फिल्डर येत आहेत. चेंडूच्या खाली थ्रो केला जाईल लक्षात कडून. तोपर्यंत धाव मिळते ती 1 आणि या सिंगलने धावा आपण पाहतोय 12 वरती. पहिली सेमीफायनल आहे. थोडासा दबाव प्रत्येक संघावरती आहे, प्रत्येक खेळाडूवरती आहे कारण लीग स्टेजला झालेल्या चुका ऍक्सेप्ट होत होत्या. नॉकआउटला ते होणार नाही बिकॉज इथून हरले तर पुन्हा 365 दिवसांची वाट तुम्हाला पाहायची आहे. बॉल बॅक. बॉल बॅक ड्राइव्ह. दिनेश पाटीलने क्रीज सोडली आहे. धाव मिळेल 1. बॉल फिल्डरने फर्स्ट अटेम्प्ट मध्ये पकडला नाही. सिंगल मिळते आणि या सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 13 वरती. पुढच्या DPL ची देखील तारीख सध्या आता आमचे खेळाडू पाहत आहेत. माऊली 11 कारण त्यांना आता या पर्वामध्ये संधी नाही. जयेश कॅलेंडर चेक करतात की नेक्स्ट इयर होळी कधी आहे.
तयारी आतापासूनच करतील माऊली 11. फुल टॉस आहे, डीपीचा पाव पॅक, षटकार. ती 19 धावा धावफलकावरती आहेत. ओहो, क्लीन बोल्ड, रोहितचं कमबॅक, दिनेश पाटील यांची विकेट, फलंदाज बाद. 19 for 2. check. 1942 हिंद केसरी सुशील पाटील यांचं मैदानाच्या आतमध्ये आगमन. इम्पॉर्टंट आहेत मिडल ऑर्डर मध्ये. नमनजी 11 साठी धाव आहेत 19. सागर पाटील, राकेश पाटील, आपल्याला टीव्ही अंपायरची गरज लागते मध्ये मध्ये. आपण मंचावरती येऊन थांबा. या बॉलिंग मार्क वरती भावेश तयार. स्ट्रायकिंग एंडला सध्या अक्षय, ऑन साइडला सुशील. रेंज मध्ये लॉफ केलाय, वाईड इज लॉंग ऑन पार, षटकार. विकेट हवाई यात्रेसाठी अक्षयचा बॅट मधून षटकार. कन्हैया, खरं तर टायगर गावामधूनही सनसेट फार सुंदर दिसतो. महाबळेश्वर अथवा माथेरानचे जे सनसेट पॉइंट आहेत तिकडे जाण्याची आपल्याला गरज नाही. आकाशामध्ये उडणारे दोन सुंदर पक्षी आणि सध्या सूर्य मावळत असताना 31 धावात 2 षटकार. इरादे स्पष्ट आहेत अक्षयचे. जब तक तोडेंगे नहीं भाई तब तक छोड़ेंगे नहीं.
यावेळेला पाठलाग केला होता चेंडूचा. थर्ड मॅनला रेस लागली आता चेंडू लढवण्यासाठी. सुशील धावतोय, अक्षय धावतोय, मात्र इथे वेगाने चेंडू सीमा पार. वाईट +4, एक्स्ट्रा 5. असेल. सुहाना 11 तुम्हाला नाश्ता आलेला आहे, बॅकस्टेजला या. संघ मालकांनी बोलवलं, या नाश्ता आलेला आहे तुमचा. सुहाना 11चे सर्व प्लेयर या. समोसे आलेले आहेत, लवकरात लवकर बॅकस्टेजला या. पूल करण्याचा प्रयत्न, मात्र इथे डॉट बॉल. धावा आपल्याला पाहायला मिळतात सध्या 36 वरती. तिसरा मारू दिला नाही गोलंदाजाने, कमबॅक केलं भावेशने. खाली राहिलाय चेंडू, बॅकफूट वरती खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाचा. डॉट बॉल. 36 धावा आहेत. पुढे आलाय पंच करण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत इनफिल्ड मध्ये. रनआउटची संधी नॉन स्ट्रायकिंग एंडला. थ्रो कधी करणार? गमछा भी खुल गया मेरा. एक धाव मिळते. धावसंख्या 37, 37 आकड्यावरती. 37 for 2. 37 ला 2 या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. हिंद केसरी सुशील पाटील स्ट्रायकिंग एंडला. स्ट्रेट बॅटने लॉफ करायचा होता. जेव्हा ते बॅट ठोकत आहेत, गोलंदाजाच्या मनामध्ये धडकी भरत असेल. जवळपास अर्धा फूट खड्डा कालपासून त्याने बॅट ठोकून पाडलेला आहे तिथे स्ट्रायकिंग एंडला. धावा 37. भावेश पुन्हा एकदा लॉफ केला गॅप मध्ये. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर धावतोय. चांगली फिल्डिंग. थ्रो येतोय. सुशीलचा कॉल सेकंडचा. निशांतकडे डायरेक्ट हिटचा प्रयत्न अडवलाय. स्वतः पडले पण बॉलला जाऊ दिलं नाही. सो धावा मिळतात 2. स्कोमॉज ऑन 39. 39 धावा. 3 ओव्हरचा खेळ संपन्न. 39. अक्षतने खूप चांगली बॉलिंग करत असताना सामना जिंकून दिला होता. मात्र या मॅच मध्ये देखील त्याला चांगली कामगिरी करायची आहे. प्रेम काहीतरी घेऊन आला होता संदेश, तो दिलाय त्याने. आता पुन्हा एकदा चाललाय तो पॅव्हलियन मध्ये. शेवटच्या षटकामध्ये कशा पद्धतीने तुम्हाला धावा बनवायच्या आहेत, कदाचित याच गोष्टींची चर्चा सुशील, प्रेम आणि अक्षय मध्ये झालेली आहे. अरे मध्ये कोण आहे तो छोटा? त्याला मागे ठेवा, थोडा मागे. चला बॉल तयार. अक्षत फॉलो केलं होतं इथे, पण अंपायरचा इशारा वाईट. ऑफस्टम्पचा फार बाहेर होता. सिंगल मिळते. सिंगलने धावा 40 झालेल्या आहेत. समोर जो छोटा फिल्डर आहे त्याला स्टम्पचा मागे ठेवा ना. हा बस. स्ट्रेट बॅट लॉफ केल्या वाईडिश लॉंगॉलला. रोहित थांबलाय. पहिल्या बाउन्स वरती कव्हर करून थ्रो. चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो. एकच धाव. स्कोमॉस ऑफ 41. 41 धावा धाव फलकावरती. सुशीलकडे पुन्हा स्ट्राईक येते. ग्लोबल टेनिस क्रिकेटद्वारे फार महत्त्वपूर्ण कामगिरी सध्या ते करतायत.
नवी मुंबई त्यांचा बाले किल्ला बनलेला आहे. नवी मुंबई इकडे पनवेल MIDC असेल, ठाणे या विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात ते लाईव्ह स्ट्रीमिंग करत आलेले आहेत. आणि त्याचबरोबर कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेटला डेव्हलप करण्यामागे GTCचा फार मोठा वाटा आहे. इथेही सोडून दिला, बघितलं ऑफस्टमचा फार बाहेर होता. व्हाईट बॉल, वाईड ऑफ ऑफस्टम लाईन पाहायला मिळते गोलंदाजाची, पण कुठेतरी ती जास्तच बाहेर. दॅट्स वाय इथे वाईट दुसरा. स्कोर ऑन 42, 42 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज. लॉफ केलाय, लॉंग ऑन द फिल्डर पाहतोय, पाहतच राहील. हिंद केसरी सुशील पाटीलचा बॅट मधून सुपरसॉनिक षटकार. पूल केला, कॅच ड्रॉप. चांगला प्रयत्न. स्क्वेअर लेगला, शॉर्ट स्क्वेअर लेगला. एक धाव मिळते. सिंगलने धावसंख्या पुढे चालली होती 49. 49 धावा धावा फलकावरती सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतात या मॅच मध्ये. सुहाना 11 तुमचा नाश्ता आलेला आहे. बॅकस्टेजला या लवकरात लवकर. सुहाना 11चे सर्व प्लेयर्स आणि टॉस साठी देखील या. ऑन साइडला पूल केलाय, लांब पल्ल्याचा भव्य षटकार. वाह, राजा भी और प्रजा भी है. नमन जी 11 की धावा किती? 55. स्टील 2 टू गो. कट केला, पॉइंटला फिल्डर, कॅच ड्रॉप. बसवर हातामध्ये बसला नाही चेंडू. त्यांचा प्रयत्न चांगला होता. पॉइंटला जे फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. 56 धावा. शेवटचा चेंडू या डावामधला. पाहूयात फिनिशिंग टच कसा असेल सुशील पाटील कडून. टॉपेचा आहे, हवेमध्ये बॉल आणि तिथे चांगला झेल टिपलाय. जयशांनी डाव संपला पहिला. 56ला तिसरा धक्का बसलाय. बॅटिंग करायला नमनजी 11ला. कॅफे नगर टार्गेट 57. टायगर प्रीमियर लीग 2024च्या या पर्वाच्या मेगा फायनल मध्ये पोहोचण्यासाठी 4 ओव्हर्स मध्ये 57 धावा बनवायच्या आहेत कॅफे नगरला. सुहाना 11 आणि जितना 11 टॉस साठी रिपोर्ट करा आणि पुढचं समालोचन ऐकूयात आपण पुन्हा एकदा सप्त हिंद केसरी नितीन शेकान यांच्या शुभवाणीमधून. थँक्यू.
चला जिज्ञा 11चे खेळाडू एका जागेवर थांबा, वेगवेगळे थांबू नका, आपल्याला वेळ तेवढं नाहीये. जिज्ञा 11 अजून काय मोबाईल बघतात की काय? जिज्ञा 11चे खेळाडू चला ना, कॅप्टन बोलत आहेत आपल्याला. खेळाडू कक्षाच्या दिशेने जावा. चला 4 ओव्हरची दुसरी सेमीफायनलचा टॉस आपण करूया. शशिकांत दादा पाटील यांच्या शुभ असते. चला बॅट्समन पाठवा. कॅफे नगर 57 धावा तुम्हाला चेस करायचे आहेत. टॉस कोणी जिंकलाय? जिज्ञा 11. गोलंदाजी क्या बात आहे. सुवर्णा 11ला बॅटिंग मिळाली. बघा शशिवाडी सुद्धा थोडंसं राऊंड अप घेत आहेत. टॉस जिंकलाय जिज्ञा 11ने. पुढच्या मॅचमध्ये गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे सुहाना 11 जितू पाटील बॅटिंग करायची आपल्याला. मॅच सुद्धा महत्वाची आहे. पुढची सेमीफायनल, फायनलचं तिकीट मिळू शकतं तिथून. चला वळूया मॅचच्या दिशेने. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं नमन देसाई 11 संघ थोडासा बॅकफुटर होता. निशानने चांगली गोलंदाजी केली होती, मात्र त्यानंतर धावा आल्या आहेत. मात्र बघायचे 56. क्रिकेटमध्ये कोणत्याही धावा सेफ नाही आहेत, कोणत्याही धावा कमी नाही आहेत, त्यामुळे मॅच रंगतदार होईल. सुशील पाटीलचं हे षटक खूप महत्वाचं असेल या मॅचमध्ये. चला लावा, फिल्डिंग लावा लवकर प्लीज. सुशील येत आहेत पॉवर प्लेचं षटक घेऊन. सुशीलला माहिती आहे 57 धावा फायटिंग आहेत या मॅचमध्ये. फिल्डिंग युनिट जर चांगलं झालं तर या धावांचं संरक्षण होईल. चला प्रेम, थोडीशी घाई करा. यानंतर सेमीफायनल, फायनल, बक्षीस वितरण सोहळा, टायगर प्रीमियर लीग 2024 9वं पर्व तुम्ही पाहतायत. नेहमीच ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्या प्रीमियर लीगची चर्चा राहिली ती टायगर प्रीमियर लीग स्पर्धा तुम्ही पाहतायत 9व्या पर्वामध्ये. चल फिल्डिंग लावा. रोहित आणि निशांत. निशांतने सुद्धा या स्पर्धेत खूप चांगली कामगिरी केली. चला घाई करा प्लीज, लक्ष द्या फिल्डरने. कॅप्टन काय सांगतायत? खेळाडूंचे लक्ष असणं गरजेचं आहे. कॅफे नगर संघाला, ज्या कॅफे नगर संघाने या स्पर्धेत डिपेल्स आपण विचार केला 60 केले आहेत, 66 केले आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी 57 महाग वाटत नाही. मात्र नमन देसाई 11 कडे गोलंदाजी चांगली, हे विसरून चालणार नाहीये. त्यामुळे मॅच चांगली होईल, फक्त घाई करा. वीरेंद्र थोडेसे नाराज आहेत सुरेंद्र दादा 11चे. त्यांना माहिती आहे पुढच्याच नाही, ते एन्जॉय म्हणून क्रिकेट खेळतात. फक्त त्यांचं एकच इच्छा असते की सर्व खेळाडूंनी नाव दिल्यानंतर खेळायला यावं. संतोष पाटील उर्फ मास यांच्याकडनं ऐवा कॅचसाठी प्रेक्षकांसाठी खेळाडूंसाठी 500 रुपये. चला ऐवा कॅच पकडा, 500 मिळतील. पहिला चेंडू ऑन साइडला खेळायचं होतं, रनआउटचा धोका आहे. नाही नाही नाही, डायरेक्ट हिट करायला हवं तुम्हाला, डायरेक्ट हिट करायला हवं. कारण की रोहितची विकेट मिळाली असते रनआउट. आणि दुसरा आता मात्र स्ट्रायकरला निशांत आलेत. विकेट हे फॅक्टर आता खूप महत्वाचं आहे. सत्तावन्न धावांचा पाठलाग करायचा आहे. खूप सुंदर सायकल्स तुम्ही पाहतायत, बघायचे कोणाला मिळतील. इथे झेल निशांतचा ड्रॉप झालाय. कठीण होता, मात्र सुशीलचे प्रयत्न चांगले होते. असं म्हटलं तर प्रयत्न करणं गरजेचं असतं, आणि तो प्रयत्न केला होता सुशीलने जवळजवळ. कारण त्यालाही माहिती आहे निशांतने सुद्धा या स्पर्धेत खूप चांगल्या धावा बनवल्यात, त्यामुळे त्याची विकेट खूप महत्वाची आहे. आणि फॉलो थ्रूमध्ये झेल पकडणं इतकंही सोपं नाही. तुम्ही धावात वेगाने येता, रनअप, त्यानंतर चेंडू रिलीज, आणि त्यानंतर फॉलो थ्रूमध्ये झेल पकडणं, भरपूर काही गोष्टी आहेत
हे प्रेक्षक बघतात त्यांना असं वाटतं झेल पकडायला हवं होतं. झेल पकडायमध्ये तसं क्रिकेट नाहीये. क्रिकेट हा सर्वात कठीण खेळ आहे. कोणाचंही काम नाहीये. सुशील इथे चेंडू उंच गेलाय. टायमिंग चांगलं आहे आणि बघा ऐवा कॅच पकडलीये. संतोष पाटील उर्फ मास. प्रणय आंबेकरने झेल पकडलाय. काल किती मिळालेले? काल सुटलेला झेल. क्या बात आहे. आज 500 मिळतील ना. संतोष पाटील उर्फ मास. क्या बात आहे बघा. नाही वीरेंद्रने बघा सांगितलं काय बात आहे. नाही संतोष पाटील उर्फ मास यांच्याकडनं 500 रुपये ऐवाक्यासाठी. संतोष पाटील उर्फ मास आपण या. आपल्या शुभास्ते आम्ही 500 रुपये देणार आहोत. बालाजी पाटील साहेबांचं आगमन झालंय. त्यांचं हार्दिक स्वागत. मॅच झाल्यानंतर वीरेंद्र आम्ही बक्षीस देणार आहोत. संतोष पाटील उर्फ मास या. ऐवा कॅश साठी तुमच्याकडनं 500 ते देणार आहोत आम्ही तुमच्या शुभ हस्ते. संतोष पाटील उर्फ मास आपण यायचंय. नऊ धावा दापलकरती लागले. षटकार आपण पाहिला निशांतच्या पाठमधनं. 8-8. सुशील 8 धावा झालेले आहेत. इथे झेल ड्रॉप होत आहेत. आज चुका वारंवार होत आहेत. प्रणय डान्स केला तरच बक्षीस मिळेल. संतोष पाटील उर्फ मास आलेत. विनायक पाटील आणि मनोज जरांगे मंगल भाऊ या कॅच घेतल्यावरती 500 रुपये तुम्हाला. शशिकांत पाटील यांच्याकडनं. संतोष पाटील उर्फ मास यांच्याकडनं मग ऐवाक्यासाठी 500 ते आम्ही देतोय. या षटकात भरपूर काही घडले. जेल ड्रॉप झालेत. षटकार आलाय. सिंगल आलेत. धावा 10 झालेत. 10 झालेत. 10. फिल्डिंग लावा. नक्कीच 10 झालेले. टेन्शन घेऊ नका. स्कोर बरोबर आहे. चला फिल्डिंग लावा. नमन जेशा फिल्डिंग लावा. कारण यानंतर पुढच्या मॅच मध्ये जिद्या 11ने टॉस जिंकून फिल्डिंग घेतली दुसऱ्या सेमीफायनल मध्ये. राजा बघा चर्चा करतात काहीतरी. मास्टर माइंड आहेत ना. दिनेश पाटील सुद्धा चर्चा करतायत. बऱ्याच वेळा आपण बघतो कॅप्टन व्हाईस कॅप्टन चर्चा करतात. मात्र टायगर प्रीमियर लीग मध्ये सर्वच खेळाडू येतात चर्चा करायला. लाईट्स बंद करा. केली वाटतं. संतोष पाटील उर्फ मास यांच्याकडे बघा ऐवाक्यासाठी 500. बघा आता कोणी ऐवा कॅच पकडली तर संतोष पाटील उर्फ मास यांच्याकडनं 600. क्या बात आहे. टायगर प्रीमियर लीग मध्ये बघा प्रेक्षकांनाही बक्षीस आहे. वीरेंद्र पाटील उर्फ बादशाह यांच्याकडनं 100. मामाच्या तर्फे बघा नक्कीच 100 ते देणार आहेत. त्यामुळे 600 मिळतील ऐवा कॅशला. संतोष पाटील मास यांच्याकडनं 500 आणि वीरेंद्र पाटील त्यांचे भाचे आहेत त्यांच्याकडनं 100 म्हणजे 600 मिळतील.
चला स्पीडअप करा. प्रेम आलेत गोलंदाजी करण्यासाठी. बघा आयवा कॅच साठी 600 आहेत. पकडा आयवा कॅच, घेऊन जा 600. फटका चांगला आहे. टायमिंग झालंय का? हो यस. प्रेमचं स्वागत षटकाराने केलंय. निशान ऑन फायर. त्याच्या बॅटमधनं आला हा दुसरा षटकार. धावसंख्या 16. सोळा धावा झाल्यात. आयवा कॅच पकडली तर 600 मिळतील. मात्र झेल ड्रॉप. 800. संतोष पाटील उर्फ मास यांच्या डायवा कॅचसाठी 800. नाही जिग्नेश पाटील 800 झालेत. आता पकडा. धावा झाल्यात 22. 22 धावा झाल्यात. प्रेम काय करतायत काय आता? नाही प्रेमने जसा धमाका केला ना तसा धमाका निशानने केलाय. विसरून चालणार नाहीये या स्पर्धेत. टायगर प्रीमियर लीग मध्ये एक वेळा बायसिकल पटकावणारा खेळाडू आहे निशांत. हे विसरून चालणार नाहीये तुम्हाला. 22 धावा झाल्यात. प्रेम गोलंदाजी मार्कवर. इथे फटका चांगला आहे. कॉपी बुक स्टाईल मध्ये धावाही 4 मिळतील. चौकार. बघा कोणती हॅट्रिक. चौकारांची हॅटकिक, षटकारांची हॅट्रिक, विकेट हॅट्रिक कोणताही खेळाडू घेतोय. दिशांग पाटील यांच्याकडनं 1000 रुपये. स्वर्गीय सुरेंद्र दादा यांच्या स्मरणार्थ पारितोषिक असेल. कोणती हॅट्रिक करा 1000 मिळतील. इथे फिल्डिंग चांगली अक्षयची. 26 धावा ऑलरेडी झालेले आहेत. 57चं टार्गेट म्हणजे 31 रन्स. 21 धावांची गरज आहे. 14 चेंडू 31. मॅच ऑन. निशान जर मैदानात थांबले तर नक्कीच ते कॅफे नगरला डीपीएलच्या फायनल मध्ये पोहोचवतील. या स्पर्धेत त्यांचा खेळ चांगला राहिलाय, बहरलाय. चांगली कामगिरी केली आहे गोलंदाजी फलंदाजी मध्ये. इथे काय केलंय? नाही अशा चुका तुम्हाला टाळाव्या लागतील ना. कदाचित रोहित सुद्धा बाद झाले असते. निशांत सुद्धा बाद होऊ शकले असते. म्हणजे जर तरला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये. 1 रनने धावसंख्या पुढे सरकली ती 27. 13 चेंडू मध्ये 30 करायचे आहेत. 13 चेंडू 30 धावा. दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीये. एका बाजूला नमन जी शाह 11, दिनेश दादा पाटील यांचा संघ. इथे रनआउटची संधी आली होती. आयवा कॅच साठी 800 रुपये. बघा संतोष पाटील उर्फ मास. नेहमीच त्यांची चर्चा असते. प्रेम कमबॅक करतील का? 13-30 इक्वेशन आहे. नाही इन्स्ट्रक्शनने अपील काहीच केलं नाहीये ना. षटक संपलेलं आहे. चेंडू शिल्लक आहेत 12 धावा करायच्या 30. 57चं टार्गेट आहे. 27 झालेत. चेंडू शिल्लक आहेत 12 धावा करायच्या 30. थोडीशी घाई करा. नमन जी शाह 11.
नाही, भरपूर असतात विषय. संभाजी पाटील सुद्धा आपण पाहिलं तर बघा, संभाजी पाटील सुद्धा बघा त्यांनी चर्चा केली आहे काहीतरी की 12:30 म्हणजे आपल्या परमपूज्य स्वामी ढिकेदास महाराज क्रीडांगणामध्ये जास्त वाटतायत. आता तुम्ही गोलंदाजी चांगली करा. अनिकेत बघायचंय अनिकेत कशा प्रकारे गोलंदाजी करतायत. 12 चेंडू 30 धावा. चला फिल्डिंग लावायची आहे. सुशील वेळच्या बाबतीत थोडंसं कॉपरेट करा. यानंतर 2 मॅचेस आहेत त्या आम्हाला कव्हर करायचे आहेत. सेमीफायनल, फायनल, त्यानंतर बक्षीस वितरण सोहळा. 40+ टीमसाठी सुद्धा ट्रॉफी आहे. गावदेवीने ती प्रेक्षणीय मॅच जिंकली आहे. संतोष पाटील चमकले. चांगली बॅटिंग केली त्यांनी प्रेक्षणीय मॅच मध्ये. कृष्णाने चांगली सुरुवात केली. संपूर्ण गावदेवी टीमने चांगला खेळ केला, त्यामुळे ती प्रेक्षणीय मॅच त्यांनी जिंकली. शंतनू पाटीलने पुढच्या मॅच मध्ये फिल्डिंग घेतली आहे, त्यामुळे त्यांच्या खेळाडूंना विनंती करतोय आम्ही सर्वांनी एकत्र या. वारंवार ही सूचना करतोय जेणेकरून आपला वेळ वाया जाणार नाहीये. चला अनिकेत वर्सेस निशांत असं बॅटल तुम्हाला आता पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. सर्वच खेळाडू अपील करतात आणि कदाचित याचसाठी अपील होती. व्हाईट बॉल. 12 चेंडू 29. सूर्यजी पाटील उर्फ बादशाह बघा सामना एन्जॉय करतायत. नेहमी चेहऱ्यावरती आनंद असतो आणि आज त्यांनाही आनंद असेल कारण बऱ्याच वेळा त्यांनी डिगोडे संघाला सुद्धा पुरत केलेला. आणि आज विश्वजित ठाकूर बघा लेदर बॉल क्रिकेटच्या माध्यमातून सुद्धा चांगलं क्रिकेट खेळतोय. आणि या खेळाडूंना कल्याण डोंबिवलीमध्ये आणण्याचं काम सूर्यजी पाटील यांनी केलं. सावळा संघ असेल. व्हाईट बॉल आहे. दबाव दिसतोय अनिकेत वरती. 12-28. चेंडू 28. संध्याकाळच्या सत्रात थोड्याशा माग वाटत मात्र अशक्य नाहीयेत. हा फटका चांगला आहे आणि चेंडू जाईल गोळीच्या वेगाने बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या मधून सीमारेषेच्या बाहेर फरार. चौकार. मारलाय आणि 6 धावा एका बॉल मध्ये आलेत. 11 चेंडू 24. मॅच ऑन. हा चेंडू निशानने पाठवून दिलाय मिड विकेटच्या वरून. प्रणय आंबेकरने पुन्हा झेल टिपलाय. षटकार आलाय. नाही प्रणय आंबेकर काय जेलसाठीच थांबलेत की काय. नाही काल त्यांनी सांगितलं 900 गेलेत आता वसूल करायचेत. मग इथे 10 बॉल मध्ये आता 18 करायच्यात. अनिकेतने 2 बॉल मध्येच 12 खर्च केल्या. नियंत्रण नाहीये त्याच्या हातावरती. टप्पा नाहीये. इथे डॉट बॉलची समाप्ती. अखेर डॉट बॉल इथे मिळाले. 9 चेंडूचा केस शिल्लक आहे. 18 रन्स या मॅच मध्ये करायचे आहेत. क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नसतं. तुम्ही प्रयत्न करा, यश तुम्हाला नक्कीच मिळते. इथूनही अनिकेत कमबॅक करू शकतात. इथे चेंडू उंच गेलाय. आई जाईल सीमा रेषेच्या बाहेर. DPL सिक्सर निशांतच्या बॅट मधून. आठ चेंडू आणि आता 12 धावांची गरज आहे. आणि यासाठी मी मगाशी उल्लेख केला ना, DPL मधनं एक वेळा सायकल नेलेली आहे निशांतने. मालिका वीरची हे विसरून तुम्हाला चालणार नाहीये. हा असा खेळाडू आहे कधी तो मॅचला कलाटणी देऊ शकतो आणि त्यांनी या स्पर्धेमध्ये धावांचा पाऊस पाडला हे विसरून चालणार नाहीये.
8 चेंडू 12 धावा, मॅच खुली झाली आहे. इथे फटका चांगला आहे, इथेही धावा 6 मिळतील. निशान ऑन फायर, षटकार. हॅलो, हॅपी होली बोल ना. मी आता टायगरला आहे, कॉमेंट्री करतो जरा. नाही बोल ना. होईल ना, मग एमर्जन्सी चालू असतं काय नाही. हो, पण आपल्या इथे निरामध्ये कलव्याला पाठवू देईल. किती टाके पडले? हा जा ना का डायरेक्ट कलव्याला जा, चांगलं होईल तिथे. चला, संतोष पाटील उर्फ मास यांच्याकडनं ऐवाक्यासाठी 800 होते. 600 नाही, वीरेंद्र 800 सांगितले आपण. आणि याबरोबरच कॅफे नगर संघ पोहोचलाय डीपीएलच्या फायनल मध्ये. टाळ्या होऊ द्या. गोलंदाज दिनेश जाधव होते. चला, कॅफे नगर 2024 डीपीएलच्या फायनल मध्ये पोहोचणारा पहिला संघ. 57 धावा त्याने सहज चेस केल्यात. त्यामुळे नयन जिशा 11 खेमा थोडासा नाराज दिसतोय. निशांत ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. निशांत या मॅन ऑफ द मॅच. चला, जिद्द 11 शंतनू लगेच फिल्डिंग लावा.